हॅलो फ्रेंड, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात प्रथम तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज नवरात्र सुरू झालेला आहे। सगळ्यांना उपवास 9 दिवसाचे असतात। आता त्यासाठी आपल्याला उपवासाचे पदार्थ सुरू करत आहे। त्यात लागणार आज बनवणार आहे मी उपवासाचे आप्पे। त्यासाठी ही भगर लागणार आहे मला। ही 1 कप भगर आहे आणि हा छोटा 1 कप हा साबुदाणा आहे। ही भगर आणि साबुदाणा आपल्याला कोरडच भाजून घ्यायचे आहे। 1 कप प्रमाणासाठी मी एवढं प्रमाण साबुदाण्याचं घेतलेलं आहे। आता याला कोरडं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजतानाचा कलर बदलू द्यायचा नाही आहे, थोडं फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। त्या कढईत आपण ठेवलेली आहे तसेच भगर, त्याला आपण भाजून घेऊया। त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, हे गरम करून घेऊया। हे बघा आपली भगर भाजून झालेली आहे। तर हे थोडं थंड होण्यासाठी ठेवते। तीच कढई गरम आहे, त्या गरम कढईत ह्या साबुदाणा घालते। हाही थोडं गरम करून घ्यायचं आहे। थोडा साबुदाणा हलका गरम करून घेऊया, तर फक्त कलर चेंज नाही झाला पाहिजे। त्याला थोडा चटका लागला की याला बंद करायचं आहे। हे बघा आपला साबुदाणा भाजून तयार आहे। त्यालाही थंड करण्यासाठी ठेवते आहे आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्याला लावून बारीकीची भरड करून घेऊया। हे बघा आपली भगर ही गार झालेली आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून बारीक भरड करून घेऊया याची। हे बघा आपला साबुदाणा पण थंड झालेला आहे। साबुदाणा आणि भगर एकत्र मिक्स करूया आणि याला बारीक अशी भरड्याची काढून घेऊया। हे बघा आपलं काढून झालेलं आहे। हे बघा असं स्ट्रक्चर लागेल आपल्याला। मी त्याच मिक्सरच्या भांड्यात घालते 1 कप ही भरड भाजून घेतलेली आपण। प्रमाण तुमच्या आवडीनुसार फक्त तुम्हाला आप्पे किती बनवायचे आहे। त्यात घालते 3-4 चम्मच दही, दोन मिरच्या हिरव्या बारीक कापलेल्या आणि बटाटा घालायचा आहे। तर माझ्याकडे उकडलेला बटाटा आहे ते मी घालते याच्यात। आणि यामध्ये जर तुम्हाला उकडेल नसेल तर आपला जो बटाटा आहे तर तो सालं काढून त्याची याच्यात मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि तो बारीक करून मिश्रणासोबत बारीक करून घ्यायचा आहे। माझ्याकडे स्मॅश केलेला बटाटा होता त्याच्यामुळं हे बघा माझ्या उकडलेलं होतं त्यामुळे हा घालते आहे। उकडेल जर नसेल तुम्ही त्या कच्चा बटाटा याच्यात वापरा। आणि जर मला हे आप्पे इन्स्टंट बनवायचे त्याच्यामुळं मी हे बटाटा वगैरे उकडून घातलेला आहे यात घालते आहे। तुम्हाला जर लवकर इन्स्टंट पाहिजेत नसतील तर तुम्ही रात्रीच हे मिश्रण जे आपण बनवलेलं आहे हे भिजवून ठेवा। त्यात काही बाकी टाकण्याची मग गरज राहणार नाही आहे। यात थोडं पाणी ॲड करूया। आता परत हे जी पेस्ट बनवून घेऊ। हे बघा बारीक पेस्ट आहे। कसं बॅटर लागेल आपल्याला याचं। मी हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते। आता यात थोडं मीठ घालूया। यात चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। आणि तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर तुमच्या इकडे जर खात असतील तर तुम्ही कोथिंबीर यात वापरली तरीही चालेल। हे बघा मिक्स करून घेऊया आणि हे 5 मिनटं असं झाकून ठेवून घ्या। नंतर आपण आप्पे बनवायला घेऊ। हे बघा मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात मी तूप घालते आहे थोडं थोडं। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल। थोडं घालते आहे। हे बघा आपलं आप्याचं बॅटर तयार आहे। आपण आप्पे टाकूया। हे बघा हे बॅटर टाकूया यामध्ये। हे बघा सगळं बॅटर घातलेलं आहे म्हणजे त्याला कवर करून ठेवून झाकून ठेवूया। आणि तुम्हाला जर याच्यात जर सोडा वापरायचा असेल तर तुम्ही सोडाही उपवासाला खात असाल तर वापरू शकता। मी सोडा वापरलेला नाही आहे। हे बघा आपण कवर झाकण काढूया। बघा आपले आप्पे किती पटकन निघत आहे। खूप सोपे आहेत बनवायला आणि खूप चविष्टही लागतात। या नवरात्रीच्या उपवासामध्ये एकदा अशा प्रकारचे आप्पे नक्की ट्राय करून बघा। कारण काय होतं ना नेहमी आपल्या तोच साबुदाणा खिचडी वगैरे जीवावर येतं, काय नाही वाटत, कोणाला पण आवडतही नाही। अशा प्रकारचे आप्पे वगैरे तुम्ही करून बघा। बघा किती इझिली निघतात हे। मी पूर्ण आप्यात असे टर्न करून घेते आहे। हे बघा किती स्मूथली निघलेले आहेत हे। त्याला परत कवर करूया आणि 5 मिनटं पलटी केल्या बाजूने भाजून घेऊया। हे बघा आप्पे बघूया आपले झाले का। हे बघा दोन्ही साईडनं आपले आप्पे भाजून तयार आहे। तर याला काढून घेते। हे बघा
हे बघा तयार आहेत आपले इन्स्टंट टम्म फुगणारे आप्पे. बिना सोडा न वापरता हे आप्पे बनवले आहेत. कसे टम्म फुगलेले आहे आणि खायलाही खूपच चविष्ट आहेत. अशा प्रकारे आप्पे नवरात्रीत नक्की करून बघा. हे उपासाला चालणारे आहेत. आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा.